1 मार्च रविवारी सकाळी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळ येथे SBL एनर्जी लिमिटेड या बारूद कंपनीत मोठा स्फोट झाला। या भीषण अपघातात 18 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। स्फोटाची तीव्रता इतकी होती की ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथली सर्व वस्तू आणि इमारतीचा मलबा 500 ते 700 मीटर दूरपर्यंत फेकला गेला। मृतकांमध्ये बहुसंख्य महिला आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असून परिसर सील केला आहे आणि कुणालाही तिथे जाण्याची परवानगी नाही। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले होते। स्फोटकानंतर त्या ठिकाणी भीषण आग लागली होती। सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, ज्यामुळे बचाव कार्याला गती मिळाली। SBL एनर्जी लिमिटेड ही औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे। ही खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते। या अपघातामुळे परिसरात दूर अंतरापर्यंत हादरे जाणवले। या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतकांच्या वारसांना राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतकांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे। या भीषण घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप केला आहे। प्रशासनाने घटनास्थळी सखोल चौकशी सुरू केली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।